नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश गोळे सर आपल्या गणेश गोळे सर सायन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आपण आता मॅटरचं क्लासिफिकेशन, फिजिकल क्लासिफिकेशन बघणार आहोत. फिजिकल कोणतं? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसेस स्टेट. आता हे एक वेगळ्या प्रकारे बघण्यापेक्षा आपण काय करूया, त्याला चार्टनुसार एक डिफरन्शिएटने काय करूया, त्याला करूया आणि त्या पद्धतीने त्याचा काय करूया, आपण अभ्यास करूया. आता बघा बाळांनो, याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, 3 कॉलममध्ये, याला 4 कॉलममध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्यात घेतलेली आहे त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, तिन्ही स्टेट घेतलेल्या आहेत. बघा आता सॉलिड म्हटलं की काय दिसतंय तुम्हाला, बघा याच्यामध्ये एक डायग्राम काढून तुम्हाला दाखवलेली आहे. सॉलिडमध्ये आता हे छोटं रेड कलरने जे दाखवलेले आहेत ते पार्टिकल्स आहेत. काय ते? पार्टिकल्स आहेत. याच्यामध्ये पण पार्टिकल्स आहेत, याच्यामध्ये पण पार्टिकल्स आहेत. डिफरन्स काय याच्यामध्ये? सॉलिडमध्ये जे असणारे पार्टिकल्स आहेत, सॉलिडमध्ये जे असणारे पार्टिकल्स आहेत ते एकदम काय आहेत, क्लोजली अटॅच टू इच अदर आहेत. म्हणजे काय, ते एकदम एकमेकांना अटॅच झालेले आहेत. बरोबर. तसंच जर लिक्विडमध्ये म्हटलं तर ॲज कम्पेअर टू सॉलिड, याच्यामध्ये स्पेस आहे. या पार्टिकलमध्ये काय आहे? स्पेस आहे. आणि गॅसमध्ये म्हटलं तर खूपच स्पेस आहे. हे काय होतात, कुठं पण पार्टिकल जात आहेत. म्हणजे या कंटेनरमध्ये ठेवले असतील तर सांगता येणार नाही की हे इथं असेल. कोणत्या पण ठिकाणी ते काय होऊ शकतात, फिरू शकतात, इकडं तिकडं जाऊ शकतात. बरोबर ना. हे झालं त्यांचं पार्टिकल नेचर. बरोबर ना मित्रांनो. मग आपण एक 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 काय करूया, समजून घेऊया. एक स्टेट, दुसरी स्टेट आणि तिसरी स्टेट. आता ते समजून घेण्यासाठी आपण काय करूया, त्यांना ज्या प्रॉपर्टी आहेत ना, ज्या प्रॉपर्टी इकडे दिलेल्या आहेत. आता कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत बघा व्यवस्थित. पहिली आहे इंटर पार्टिकल स्पेस, दुसरी प्रॉपर्टी आहे इंटर पार्टिकल फोर्स, तिसरी प्रॉपर्टी आहे त्याचं नेचर, चौथी प्रॉपर्टी आहे त्याची कॉम्प्रेसिबिलिटी, पाचवी प्रॉपर्टी आहे त्याची शेप अँड व्हॉल्यूम, सहावी प्रॉपर्टी आहे त्याची डेन्सिटी आणि सातवी प्रॉपर्टी आहे त्याची डिफ्युजन. आपण एक एक प्रॉपर्टी तिन्हींच्या समजून घेऊया. ठीक आहे. आत्ताच काय सांगितलं, सॉलिडमध्ये काय, जे पार्टिकल आहेत ते एकदम जवळ आहेत. काय, ते एकदम जवळ आहेत. लिक्विडमध्ये काय, थोडेसे लांब आहेत कोणापेक्षा, सॉलिडपेक्षा. आणि गॅसमध्ये काय, जास्तच लांब आहेत. बरोबर ना. मग आता एक एक पॉईंटने आपण काय समजून घेऊया, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट. बरोबर ना, ते समजून घेऊया. मग पहिलं काय, इंटर पार्टिकल स्पेस. आत्ताच मी सांगितलं सॉलिड आहे, पार्टिकल काय आहेत, एकदम एकमेकांना घट्ट असे जवळ जवळ आलेले आहेत. त्यांनी एकमेकांना काय केलेलं आहे, पॅक केलेलं आहे, पकडलेलं आहे. बरोबर ना. त्याच्यामुळे याच्यातला पार्टिकल, इंटर पार्टिकल फोर्स किंवा इंटर पार्टिकल स्पेस काय असणार आहे बघा, व्हेरी स्मॉल पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल. इंटर पार्टिकल स्पेस काय आहे, व्हेरी स्मॉल आहेत. आणि पार्टिकल आर क्लोजली पॅक्ड. आत्ताच सांगितलं बघा. याच्यातलं काय रे, स्पेस एकदम कमी आहे आणि पार्टिकल्स काय झालेले आहेत, पार्टिकल काय झालेले आहेत बघा, याच्यामध्ये क्लोजली पॅक झालेले आहेत. काय झालेले आहेत, क्लोजली पॅक झालेले आहेत. बरोबर ना. तसंच जर बघायला गेलं आपल्या लिक्विडमध्ये तर याच्यापेक्षा काय, पार्टिकल मधला स्पेस थोडासा जास्त आहे. बघा मी काय म्हटलं याला, कम्पॅरेटिव्हली लार्ज, कम्पॅरेटिव्हली लार्ज अँड पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड. याच्यामध्ये काय म्हटलं आपण, क्लोजली पॅक आहेत आणि याच्यामध्ये काय, लूजली पॅक आहेत. कारण काय, त्याच्यामध्ये असणारा स्पेस तुमच्या सॉलिडपेक्षा काय जरा जास्त आहे. त्याच्यामुळे जे पार्टिकल्स आहेत काय, ते लूजली पॅक्ड आहे. आणि लास्टमध्ये बघा गॅसमध्ये काय म्हणतोय, जो इंटर पार्टिकल स्पेस आहे हा काय, व्हेरी लार्ज आहे. तो काय, व्हेरी लार्ज आहे. मग पार्टिकल्स आर व्हेरी लूजली पॅक्ड. याच्यातलं जर स्पेस जास्त असेल तर त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल जवळजवळ असतील का, नाहीये. त्याच्यातलं स्पेस काय असणार आहे, जास्तच असणार आहे. ते काय असतील, लूजली, म्हणजे काय असतील ते, लूजली पॅक्ड. इकडे काय म्हटलं मी, पॅक आहेत, एकदम काय आहेत, क्लोजली पॅक्ड आहेत. बरोबर ना. एकदम काय, ते क्लोजली पॅक्ड आहेत. याच्यामध्ये काय असेल, क्लोजली असतील का, नाहीये. कारण याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत एकमेकांपासून काय जरा जास्तच लांब आहेत. त्याच्यामुळे ते काय असतील, लूजली पॅक्ड. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा बघूया आपण आता, इंटर पार्टिकल फोर्स. दुसरा पॉईंट कोणता बघायचा आपल्याला आता, इंटर पार्टिकल फोर्स. आता इंटर पार्टिकल फोर्स समजून घ्या. काय, हे जे पार्टिकल्स आहेत, बरोबर ना, हे जे पार्टिकल्स आहेत हे एकमेकांना काय करतायत, घट्ट पकडतायत. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असणारा फोर्स, त्याच्यामुळे ते काय करतायत, घट्ट पकडतायत. आता विचार करा, याच्यातले जर पार्टिकल्स एकदम जवळ असतील, बरोबर ना, याच्यामधले पार्टिकल एकदम जवळ असतील तर त्याच्यातलं फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. काय असणार आहे, जास्त. आणि त्या फोर्समध्येच ते काय करतात, एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. काय करतायत, एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. बघा मी काय म्हटलंय, त्याला जो फोर्स आहे तो व्हेरी स्ट्रॉंग आहे. कशामध्ये, सॉलिडमध्ये. मग
तुमच्या लिक्विडमध्ये काय असेल ॲज कम्पेअर टू सॉलिड, तो काय असणार आहे वीक असणार आहे. काय असणार आहे वीक, कारण पार्टिकल स्पेस काय जास्त आहे, लांब आहे जरा कशापेक्षा सॉलिडपेक्षा, त्याच्यामुळे हा काय असणार आहे वीक असणार आहे. आणि ऑब्विसली गॅसमध्ये काय असेल रे व्हेरी वीक, कारण हे पार्टिकल स्पेस याच्या कम्पेअरमध्ये याच्यामध्ये पण जास्त असणार आहे. त्याच्यामुळं याच्यातला असणारा इंटर पार्टिकल फोर्स पण सगळ्यात कमी असेल कोणापेक्षा सॉलिडपेक्षा आणि लिक्विडपेक्षा. त्याच्यानंतर पुढे बघा नेचर, काय बघायचं आपल्याला आता नेचर, हा काय असेल व्हेरी हार्ड. बघा पार्टिकल जवळ आहेत, इंटर पार्टिकल फोर्स पण जास्त आहे, त्याच्यामुळे तो काय असणार आहे हार्ड असणार आहे. बरोबर ना, कारण पार्टिकल एकमेकांना जवळ एकदम घट्ट पकडून बसलेले आहेत, लांब गेलेले आहेत का नाही, त्याच्यामुळे तो काय बनेल रिजिड बनेल. काय बनेल रिजिड बनेल. त्याला काय म्हटलं मी व्हेरी हार्ड आणि दुसरं काय रिजिड. नेचर दिसतंय कसं. नेक्स्ट जर लिक्विडचं बघितलं पाणी, पाणीचं एक्झाम्पल घ्या, रिजिड आहे का ते नाहीये, पार्टिकल्स थोडेच लांब आहेत, काय ते फ्लुइड आहे, वाहता येते. बरोबर ना. आणि याच्यामध्ये बघितलं तर हायली फ्लुइड, तुमच्या ऍटमॉस्फिअर मधले सगळे गॅसेस बघितले तर हायली काय आहेत फ्लुइड आहेत, ते काय होत आहेत फ्लुइड होत आहेत. इकडे तिकडे आपल्याला दिसत नाहीये पण ते काय होत आहेत वातावरणामध्ये फ्लुइड होत आहेत. बरोबर, नेचर झालं. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे थोडक्यात काय, आता मी काय केलं याला कॉम्प्रेस केलंय, दाब दिलाय. काय दिलाय दाब दिलाय. आता बघा याच्यामध्ये काय म्हणतोय आपण सॉलिडमध्ये निग्लिजिबल आहे. आता एक्झाम्पल हे सॉलिडचंच एक्झाम्पल आहे, पेन हे सॉलिड आहे, मी याच्यावरती दाब दिला, दाबता येईल का कॉम्प्रेस होईल का, आता प्रेस होईल का, जास्त करून नाहीये. काय म्हटलंय त्याला निग्लिजिबल. आपण अप्लाय करून ते फोडू शकतो पण जास्त दिल्यानंतर, पण ते कॉम्प्रेस होत आहे का जास्त करून नाही होत, त्याच्यामुळे मी याला काय म्हटलंय निग्लिजिबल. त्याच्यानंतर जर आपण लिक्विडचं घेतलं, लिक्विडचं जर आपण पाणी घेतलं आपल्या हातावरती, बरोबर ना, त्याला कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला, थोड्या प्रमाणात ते कॉम्प्रेस होईल आणि लगेच काय होईल फ्लुइड होऊन वाहून निघून जाईल. पण जर गॅसचं एक्झाम्पल घेतलं तर ते काय आहे हायली फ्लुइड आहे. काय आहे ते हायली फ्लुइड आहे. काय ते हायली फ्लुइड नाही आहे, हायली कॉम्प्रेसिबल आहे. एक्झाम्पल आता LPG गॅसचं घ्या. तुमच्या कंटेनरमध्ये गॅस, घरामध्ये जर LPG कंटेनर आहे, तुमचा सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये तो गॅस भरला जातो, तो काय करून भरला जातो कॉम्प्रेस करून भरला जातो. काय करून भरला जातो कॉम्प्रेस करून भरला जातो. चला पुढे जाऊया आपण. कॉम्प्रेसिबिलिटी बघितलं. आता त्याच्यानंतर पुढे बघायचं शेप अँड व्हॉल्यूम. आत्ताच आपण बघितलं हा काय रिजिड आहे, बरोबर ना, हार्ड आहे, याच्यातले पार्टिकल्स काय आहेत एकमेकांना घट्ट असं त्यांनी पकडून ठेवलेलं आहे. बरोबर ना. याच्यामुळं आता हे पार्टिकल्स जवळ आहेत, स्पेस त्याच्यातला कमी आहे, इंटर पार्टिकल्स फोर्स काय आहे एकदम जास्त आहे, त्याच्यामुळं याला काय असणार आहे रे बाळांनो डेफिनाइट शेप असणार आहे. डेफिनाइट शेप आणि दुसरं काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे. काय असणार आहे व्हॉल्यूम. तसं जर बघायला गेलं लिक्विडमध्ये तर काय असणार आहे त्याला डेफिनाइट शेप असेल का, बघा इनडेफिनाइट शेप. पाण्याचं एक्झाम्पल घ्या, शेप आहे का त्याला नाहीये, इनडेफिनाइट शेप, पण त्याला व्हॉल्यूम आहे. डेफिनाइट पाणी ज्याच्यामध्ये ओततो त्याचा शेप त्याला येतो, पण त्याचं व्हॉल्यूम त्याला आहे 1 लिटर 2 लिटर. पण तसंच जर बघायला गेलं गॅसचं काय सांगता येईल इनडेफिनाइट शेप ॲज वेल ॲज व्हॉल्यूम. त्याला शेप पण नाहीये आणि काही नाहीये व्हॉल्यूम पण नाहीये कोणाला गॅसला. नेक्स्ट पॉईंट बघायचं म्हटलं तर डेन्सिटी. काय म्हणतो आपण त्याला डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. कसं कॅल्क्युलेट करतो आपण मास अपॉन व्हॉल्यूम. सॉलिडमध्ये काय असेल ती जास्त असेल, डेन्सिटी काय असणार आहे जास्त असणार आहे. लिक्विडमध्ये काय असेल ती लेस दॅन डेन्सिटी ऑफ सॉलिड, सॉलिडपेक्षा ती काय असेल कमी असेल. आणि लास्ट वन जर बघितलं आपण गॅसमध्ये काय असेल रे ऑब्विसली सगळ्यात कमी असणार आहे, कारण त्यांचे पार्टिकल स्पेस. लास्टला बघायचं आपल्याला डिफ्युजन. आता डिफ्युजन समजून घ्या. डिफ्युजन म्हणजे काय, समजा मी ए आणि बी हे दोन कंपाऊंड घेतले, दोन लिक्विड घेतलेले आहेत, बरोबर ना, ए आणि बी दोन लिक्विड घेतलेले आहेत, सपोज हे आणि हे लिक्विड घेतलेले आहेत, आणि मी हे काय केलं एकमेकांमध्ये मिक्स केलेत. ए चे पार्टिकल आणि बी चे पार्टिकल जर कम्प्लिटली एकमेकांमध्ये काय झाले मिक्स झाले, बरोबर ना, ते आपल्याला समजलं पण नाही कोणते पार्टिकल ए चे कोणते आहेत आणि बी चे कोणते आहेत, तर त्याला काय बोलायचं डिफ्युजन. जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं आपण तर जर पाण्यामध्ये आपण सॉल्ट टाकलं, काय टाकलं सॉल्ट टाकलं आणि त्याला स्टर केलं, काय केलं स्टर केलं, थोड्या वेळाने तुम्हाला समजणार पण नाहीये की सॉल्ट कुठे आहे, दोन्ही एकसारखेच होऊन जातील. म्हणजे पाण्याचे पार्टिकल्स आणि सॉल्टचे पार्टिकल एकमेकांमध्ये काय झाले डिफ्यूज झाले, याला काय म्हणायचं डिफ्युजन. बघा आता याच्यामध्ये डिफ्युजन सॉलिडमध्ये असेल का रे निग्लिजिबल, कारण पार्टिकल्स काय आहेत एकमेकांच्या एकदम जवळ आहेत. लिक्विडमध्ये असेल पण थोड्या प्रमाणात, बरोबर ना, कारण पार्टिकल्स थोडेसे लांब आहेत, डिफ्युजन काय असणार आहे. आणि गॅसमध्ये काय असेल रे डिफ्युजन एकदम फास्ट होईल. काय होईल एकदम फास्ट होईल, कारण पार्टिकल खूप आहेत लांब आहेत, मिक्स व्हायला वेळ लागेल का त्यांना लागणार
नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलं? स्टेट्स ऑफ मॅटर. आता स्टेट्स ऑफ मॅटर आपण सॉलिड, लिक्विड, गॅस सेपरेटली बघितलं नाहीये. एका चार्टमध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत, बरोबर ना? त्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत परत एकदा सांगतो मी तुम्हाला. इंटरपार्टिकल स्पेस, इंटरपार्टिकल फोर्स, नेचर, कॉम्प्रेसिबिलिटी, शेप अँड व्हॉल्यूम, डेन्सिटी अँड डिफ्युजन. परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. इंटरपार्टिकल स्पेस सॉलिडमध्ये काय आहे? व्हेरी स्मॉल आहे, कमी आहे, बरोबर ना? पार्टिकल आर क्लोजली पॅक, पार्टिकल क्लोजली पॅक झालेले आहेत. लिक्विडमध्ये काय आहेत? कम्पॅरेटिव्हली लार्ज, याच्यापेक्षा याच्यामध्ये लार्ज आहेत. आणि गॅसमध्ये काय आहे? व्हेरी लार्ज. स्पेस त्याचा काय असणार आहे? लार्ज. त्याच्यामुळं असणार आहे इंटरपार्टिकल फोर्स. आता जवळ असल्यामुळं फोर्स काय असणार आहे? जास्त असणार आहे. याच्यामध्ये काय असेल? वीक असेल, याच्या कम्पॅरिझनमध्ये वीक. आणि याच्यामध्ये एकदमच वीक, कारण पार्टिकल काय आहेत? जास्त लांब आहेत. नेचर, याचं नेचर काय असेल? हार्ड आणि रिजिड. पार्टिकल्स जवळ आहे. याचं काय असेल? फ्लुइड, वाहतं. याचं काय असेल? हायली फ्लुइड, म्हणजे जास्त वाहणार. नेक्स्ट कॉम्प्रेसिबिलिटी, याची काय असेल? निग्लिजिबल. याच्यामध्ये काय असेल? कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल, थोड्या प्रमाणात कॉम्प्रेस होईल. आणि गॅस काय असेल? हायली कॉम्प्रेसिबल. नेक्स्ट पॉईंट बघितलं आपण, शेप अँड व्हॉल्यूम. काय सांगितलं? तुमच्या सॉलिडला शेप, डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. लिक्विडला काय आहे? इनडेफिनाइट शेप आहे पण डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. आणि गॅसला काय आहे? इनडेफिनाइट शेप अँड इनडेफिनाइट व्हॉल्यूम आहे. पुढे जाऊन बघितलं आपण डेन्सिटी, तर सॉलिडची काय सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर लिक्विडची काय? लेस दॅन डेन्सिटी ऑफ सॉलिड, सॉलिडपेक्षा कमी आहे. नेक्स्ट गॅसची जर बघायला गेलं तर सगळ्यात काय आहे? कमी आहे, व्हेरी लो डेन्सिटी. डिफ्युजन बघितलं तर डिफ्युजन कोणामध्ये? सॉलिडमध्ये एकदम कमी आहे, बरोबर ना? पार्टिकल्स जवळ आहेत. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये काय होतंय? तर डिफ्युजन स्लो होत आहे, बरोबर? पार्टिकल मिक्स होतात पण ते काय होत आहे? स्लो होत आहे. आणि लास्टला गॅसमध्ये बघायला गेलं तर ते डिफ्युजन काय होत आहे? फास्ट होत आहे. ठीक आहे बाळांनो, आज काय बघितलं आपण? स्टेट्स ऑफ मॅटर, त्यातलं फिजिकल क्लासिफिकेशन. स्टेट्स ऑफ मॅटर कोणकोणते? सॉलिड, लिक्विड, गॅस, याचं क्लासिफिकेशन बघितलं.